विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तीं नाथं वंदे पुनः पुनः वैरागीश परममूर्ती देव क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावीदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठाला संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावीदास झालो त्यांचा तेची माझ हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि संतांचा महिमा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंगाद्वारे बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी गरजेचं आहे. विश्ववंदे माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मच्छिंद्र महाराज बोधे यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा भक्तिमय असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत आहे. गोड असं निवेदन आहे. लॉकडाऊनच्या काळात निवेदनं बघण्यासारखे होते आणि त्यानंतर बघण्यासारखे आहेत. 9 महिने जसं काही बांधून टाकले होते महाराज मंडळी बांधून जसे सुटले की महाराज वाघच बाहेर आले तसे बंदुकीच्या गोळ्याच आहेत नुसत्या डिस्ट्या ठिकाणी भव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह तुम्ही आम्ही करत आहोत. आज द्वितीय दिवस आहे, दुसरा दिवस आहे. लॉकडाऊन नंतर हा आनंद सर्वच वारकरी तुम्ही घेत आहात. या ठिकाणी कथाही चालू आहे. काय महाराजांचं नाव? गावकरीच आहेत का? नावकरी गावकरी. तुम्ही माझ्या अगोदर जुगाड जमून घेतलं म्हणायचं. सुंदर अशी कथा चालू आहे या ठिकाणी. सुंदर माईक सिस्टीम आहे, गोड सिस्टीम आहे बरं का. आता रोज कार्यक्रम चालू आहेत, आवाज कधी साथ देतो. मला चालीत कळलं तुम्ही वर जाता म्हणून. अगोदर जागा सोडी नक्की. या ठिकाणी सुंदर माईक सिस्टीम आहे. गावं आणि गातच राहावं. कारण हे जर व्यवस्थित असेल महाराज तर आपण व्यवस्थित कार्यक्रम होत असतो. आणि माईक सिस्टीम असून फायदा होत नाही, त्याची सेटिंग जमली पाहिजे. ज्याला जीवनात सेटिंग जमली नाही ते दुसऱ्याच्या वरातीत नाचत आहेत. तुम्ही त्यांचं बरं आहे. या ठिकाणी निराश राहू नका बरं का. तुम्ही आनंदित राहा. जसं काही तुम्हीच लांबून प्रवास करून आले असं मला वाटतंय. काही टेन्शन घ्यायचं नाही. या ठिकाणी
ज्यांची शूटिंग चालू आहे मराठी वास्पॉट आमच्या अरविंद दादा करत आहेत. गोड व्यक्तिमत्व आहेत. उभ्या महाराष्ट्राला, उभ्या कीर्तनकारांना जे महत्त्वाचं स्टॉप आहे ते आमचं मराठी वास्पॉट बस स्टॉप. इथं आलं की भरपूर काही आम्हाला शिकायला मिळतं. या ठिकाणी मी सर्वांना सांगून जाईल, महिला मंडळ भरपूर संख्येने तुम्ही आहात. त्यांना माहिती आहे आजचं मतदान कमी पडायला नको. कीर्तन ऐकणे हे भाग्यवंताचं लक्षण आहे बरं का. कुणी उठावं आणि कीर्तनाला यावं असं होत नाही. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. साक्षात तुम्ही भगवंताच्या बरोबरीचे श्रवणकार या ठिकाणी आहात. पुरुष मंडळी, तरुण मंडळी, या ठिकाणी महिला मंडळ, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने हा सप्ताह होत आहे. या ठिकाणी आमचे नातेवाईक जे माझे बंधू लागतात, आत्या भाऊ लागतात आणि आता भाऊजी लागतात. आमचे रवी दादा, अगोदर दादा कारण की भाऊजी नंतर झाले, ते माझी आत्या या गावामध्ये आहे. गीते खूप आट्टा असं होता बरं का त्यांचा मागच्या वर्षापासून. मग तारीख घ्यावंच लागेल. आता भले मी ह्याच भागातली लेकबाळ आहे, पण नाविलाजाने माझे कार्यक्रम कोकणात, मुंबई तिकडे जास्त चालतात. या ठिकाणी त्यांनासुद्धा त्यांचा सर्व परिवार मनापासून धन्यवाद देईल. या ठिकाणी सुंदर अशी पहिली चाल झाली. मला वाटतं या कलाकारांसाठी तुम्ही एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण आमचे खांदेकरी चांगले असले तर आम्ही तिथपर्यंत जातो. महाराज रोजचंच आहे त्यांच्यासाठी हे, पण खूप गोड आवाजामध्ये. क्या बात आहे, सरस्वती आहे. खूप छान चाल गायली. महाराजांना मनापासून धन्यवाद देते. काय नाव आहे तुमचं? खुशाल. थकलात का तुम्ही? तुम्ही जोडीने आलेत का? तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं मोकळे उभा राहा मस्त फ्रेश. महाराज या ठिकाणी आहेत. सर्वच दिग्गज मंडळी या ठिकाणी, मायबाप. या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले हरिभक्त परायण मृदंग महर्षी, उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी मृदंगाने वेड लावलं, आमचे राजू महाराज पातळे. दिल्लीमध्ये महाराजांचं शिक्षण झालं नव्हे, गुरुवर्य वैद्यबाबांचे ते पटशिष्य आहेत. आणि तसेच या ठिकाणी तुम्हाला वाटलं असं ना, आता एवढा कार्यक्रम ताईला एकटीलाच बोलवलं होतं, हे सगळ्यांचे कशासाठी? पण तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छिते, मी जातवंत कीर्तनकार आहे. वारकरी संप्रदायाचा वसा माझ्या घरामध्ये असल्या कारणाने आम्ही आनंद घेतो कीर्तनाचा. या ठिकाणी आमच्याबरोबर हार्मोनियम वादक, विशेषतः महाराजांचं सुंदर गायन आहे. महाराष्ट्रामध्ये प्रति सुरेश वाडकर म्हणून ज्यांची ओळख आहे, कुशल असा आवाज आहे महाराज. पण आमच्या विनंतीला मान देऊन महाराज रामेश्वर महाराज देशमुख या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांनासुद्धा धन्यवाद देईल. तुमच्या गावामध्ये मी नवीनच आहे म्हणून सांगून जाईल. माझे पती अभिमन्यू महाराज या ठिकाणी आहेत. तसं तुमच्या लक्षात येणारच आहे आता थोडं थोडं. आणि या ठिकाणी चोपदार बाबा आहेत. आता रात्री पेटी वादक पांगळे होते, ते पांगळे ना आम्ही आंधळे. आता आम्ही आंधळे ने बैरे. नाही काय हरकत नाही, बाकीचे असल्यावर तुम्ही असत जा. या ठिकाणी अगोदर ज्यांनी पंचपदी वाजवली, महाराजांचं नाव काय? प्रदीप महाराज जगताप. गोड पकवाज वाजवतात आणि शेवटची चाल त्यांना थोडी वाजू द्या बरं का. हां, या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी आहेत. या ठिकाणी तुमचं काय नाव महाराज? रामकिसन महाराज आहेत. बाबा या ठिकाणी आहेत, मला वाटते मच्छिंद्र बाबा ना. तुम्ही पण जरा हसत सदानाम घोष समाधान असू द्या. काही टेन्शन घेऊ नका. गणेश महाराज या ठिकाणी आहेत. ज्यांनी गणेश महाराज एवढ्या कोपऱ्यात या इकडे या जरा पटांगणात या इथं. खूप तळमळ होती बरं का गणेश महाराजांची सुद्धा. वारंवार फोन करत होते. राजकीय क्षेत्रामध्ये व्यासपीठावर गेल्याच्या नंतर अनेक नावं घ्यावं लागतात महाराज. हां,
आपण तुम्ही तर त्यांच्यापेक्षा दिग्गज आहात. या गावचे सरपंच, ग्रामस्थ, सर्व ट्रस्ट मंडळ, परत सर्वांना धन्यवाद देते. कार्यक्रमाला सुरुवात करते. विठाला अभंग खूप गोड आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांचा महिमा सांगतात. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावीदास झालो त्यांचा. सगळ्यांच्या परिचित असलेला अभंग आहे आणि यूट्यूबला सुद्धा मी दिलेला आहे. पण आता याच अभंगावर अनेक कीर्तन मी देणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुंदर असा महिमा संतांचा सांगतात. संताचे पायी हा माझा विश्वास. या जगतामध्ये विश्वास ठेवायला लायक पात्र असं ठिकाण नाहीये. लक्ष द्या. या जगतामध्ये विश्वास ठेवायला लायक पात्र असं एकही ठिकाण नाही. कारण ज्यांच्यावरती आपण दृढ असा विश्वास ठेवतो तेच माणसं नेहमी आपला विश्वासघात करत असतात. पण आपण जरा परमार्थिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या परमार्थामध्ये संताची पायी हा माझा विश्वास. तुकोबाराय म्हणतात, माझा विश्वास संतांच्या पायावरती आहे. मी त्यांचा दास झालो. अर्थात संसारामध्ये आपण दास होत असतो, विश्वास ठेवत असतो, पण ते आपलं हित करत नाही. हा फार मोठा बदल आहे बघा. संसारामध्ये आपण विश्वास ठेवतो, दासही होतो, पण समोरचे व्यक्ती आपला विश्वासघात करतात नव्हे, हित करत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत एक असं ठिकाण आहे, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. ते संत माझं सकल हित करत आहेत, जेणेकरून भगवंताची माझ्यावरती कृपा व्हावी. नवे भगवंतापर्यंत जाण्याकरता संतांचे पाय धरावे लागतात महाराज. संतांचे पायी हरिप्राप्ती शिव पाय धरावे संतांचे पाय. त्या भगवंतापर्यंत जाण्यासाठी जे साधन रूपी संत आहेत त्यांचे पाय धरणं फार महत्वाचे आहे. नवे त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्यांचं दास झालं पाहिजे. त्याची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागली आमाज वाहतील कडिये, त्यांचे यानी जोडे सर्व सुख. परमार्थ करत असताना एखादा साधक थकला, भागला, शिंदला तर ते संत काय करतात माहितीये? कडेवरती घेतात. एखादा वारकरी बघा, जर वारीला निघाला, साहजिक आहे सर्वसामान्यामध्ये वारीला निघाला तर समोरचा व्यक्ती जर वारकरी असेल तो म्हणत असतो, मलाही वारीला यायचं होतं, पण काय करू, घरामध्ये खर्चायला पैसे नाही, आम्हाला तिकिटाला पैसे नाही. तो जर साधक त्या ठिकाणी चांगला असेल, भक्ती स्वरूप असेल, तो म्हणत असतो, त्याची काही चिंता करू नको, मी सर्व तिकीट भरतो, मी तुझा सांभाळ करतो, मी वारीला नेतो. भागली आमज वाहती लकडी, त्यांचे यानी जोडे सर्व सुख. या जगताचा थोडा विचार केला महाराज, सुख कशातच नाहीये, पण संत जे उपलब्ध करून देतात ते मात्र परमानंदाचं सुख आहे. म्हणून त्याची माझी हित करीती सकळ. तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचन न मोडी बोलिले ते. आचरण करत असताना माणूस कुणाचं करत असतो, कुणाचं ना कुणाचं पाहून आचरण करतो. मुलगा बापाचं पाहून करतो, नाही माझ्या बाबाला हे आवडतं, मला पण तेच आवडतं. गावामध्ये जर एखादा मोठा माणूस असेल तर लहान मुलं सुद्धा त्याच्यासारखे व्हायला पाहतात. आपल्याबरोबरचे मुले जसे असेल तसं त्याचं आपण आचरण करत असतो. पण वारकरी संप्रदायामध्ये आचरण करत असताना संत स्वरूप संत आपल्या डोळ्यासमोर येतात. तुका म्हणे शेष सेविना आवडी, व्यासोचिष्ट जगत रे. महाभारती जे नाही, या महाभारतामध्ये जी ग्रंथ संपत्ती आहे ती संतांनी उष्टी केलेली आहे महाराज, व्यासांनी. म्हणून अशा संतांचं उचिष्ट मी सेवन करीन. तुका म्हणे शेष सेविना आवडी. आवड फार महत्वाची परमार्थामध्ये बरं का. आवड असेल तरच निवड चांगली होते. चांगली आवड असेल तर चांगली निवड होते. आवडत नसेल तर 2-3 वर्षामध्ये घटस्फोट झाल्याशिवाय राहत नाही. आवड फार महत्वाची. आवड महत्वाची आहे. एखाद्याला जर एखादी व्यक्ती आवडली तर त्याच्यासाठी ते काही पण, तुमच्यासाठी संप्रदायामध्ये आवडीने जे आळंदीला येतात ना, आवडीने
भले एखाद्या वर्गामध्ये त्यांचं ॲडमिशन नसू द्या, पहिली वर्ग नसलेला शिकू द्या, काही गरज नाही. आज एक गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराज कोणत्याच शाळेमध्ये ॲडमिशन नव्हतं, पण ज्ञानेश्वरी मुखतगत होती. आज जगताच्या पाठीवर एवढं मोठं आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी मंदिर आहे. माझे तुकोबर आहे, नाही कोणत्या शाळेचं शिक्षण, पण विचाराची श्रीमंती. जोपर्यंत धनाचं, लक्ष द्या, जोपर्यंत धनाचं आणि मानाचं आकर्षण आपल्यापासून दूर जात नाही तोपर्यंत विचाराची श्रीमंती वाढत नाही महाराज. काही माणसाला असं राहायची हौस असते, असं काही गरज नाही. तुमचा मान, तुमचा सन्मान हे तू प्रारब्धाधीन. अन्न मान धन, प्रारब्धामध्ये असेल तर अन्न मिळतं, धन मिळतं, मान मिळतो. नाही तर विनाकारण कोणत्याही बैठकीत किती कडे कपडे घालून जा, ते मिळत नाही महाराज. रिकामा टाइमपास नको, आवड पाहिजे परमार्थामध्ये. आणि मी सांगू तुम्हाला, परमार्थ करत असताना तुम्ही जर संसाराचं ओझं माझ्या भगवंतावरती टाकलं ना महाराज, मागे पुढे उभा, तो बघून घेतो, तुम्हाला काही बघायची गरज नाही. माझ्या जीवनामध्ये अनेक संकट येऊन गेले, पण तो जेव्हा उभा राहतो ना महाराज, तर जगातला कोणताही माणूस उभा राहून चालणार नाही. कारण माझा भगवंत त्या ठिकाणी सक्षम असला पाहिजे, आणि हा परमार्थाने घडत असतो. म्हणून आवड, तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. वचनबद्ध असावं, संप्रदायामध्ये वचनबद्ध असावं बरं का. म्हणजे आज सप्ताहामध्ये माळ घातली, वचनबद्ध असावं. सप्ताहामध्ये घातली आणि डबल जर लागली, कोणत्या नदीत सोडू का विहिरीत सोडली तरी चालेल. आम्हालाच फोन येतात परत, तुम्ही ती माळ घातली त्याचं काय करायचं, जरा 2-4 दिवस काढायचा विचार आहे. वचनबद्ध असलं पाहिजे. विठ्ठल कोरोनाच्या परिस्थितीमध्ये फार अवघड झालं महाराज. खरे वारकरी त्यांचे म्हणजे तब्येती खराब झाल्या, भजन करायला मिळालं नाही. आणि इतके पेटले का काही काहींच्या बायका माहेरी गेल्यात, अजून परत आल्या नाही. चिडचिड होते ना, भांडणं होतात घरात. नाही, तुम्ही दोघं सुरक्षित आहेत, काही टेन्शन नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वात जास्त अवघड कुणाच झालं माहिती आहे तुम्हाला? ज्यांचे मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात लग्न झाले होते त्यांचं. 22 मार्चला लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन 22 मार्चचं शेवटचं कीर्तन माझं हिंगोलीत झालं. मी तिकडंच अडकले ना महाराज 8 दिवस. अशा परिस्थित्या बघायला मिळाल्या. नवीन लग्न झालं त्यांचं तर फार अवघड. नवीन लग्न झालं, बायको 5 दिवसाने परत येते म्हणून गेली. जे गेली तर ती काही परत येईना. गावातले सासरवाडीतले लोक याला गावात घेईना. मारतो येड्या, मारतो. मोठाले दगड मांडले होते महाराज, काही ना तर गुप्पाट्या मांडल्या होत्या. ते कोरोनाची परिस्थिती फार गंभीर आहे, फार गंभीर आहे. आता खेड्यागावामध्ये एवढं जाणवत नाही. मी साक्षीदार आहे बरं का, मला स्वतः कोविड पॉझिटिव्ह होते मी. म्हणजे आता लगेच नका जाऊ तिकडं. आम्ही हरिद्वारला गेलो होतो ना महाराज 21 दिवस. तिकडं आता तिकडं बर्फ फार असतो. मला वाटते 5- टेम्परेचर होतं नाही का, -5. आणि तिकडून आलं तसं मग जसं ॲडमिट केलं, डॉक्टर म्हटले आता कोविड आहे. मग काय विचारता महाराज, एकटं राहायची सवय नाही. खेड्यागावात त्या काही गोष्टी जाणवत नाही बरं का. खेड्यागावामध्ये एका शांताबाईने कांताबाईला सांगितलं, तुला माहिती आहे का वरच्या आळीच्या सखूबाईला कोरोना झालाय. ती म्हटली बरं झालं बाई, तिला 10 वर्षापासून काहीच नव्हतं. अजून काही इकडं मग सॅनिटायझर काही बाधरतलंय महाराज. त्यांची औषध मिळालं नाही, त्यांनी सॅनिटायझरच पिलं. बायको म्हणली कमीत कमी हाताला लावायला तरी ठेवायचं होतं ना. अशी परिस्थिती. खऱ्या अर्थाने आता एकदम मन मोकळं झालं बरं का. कीर्तन चालू झाले. तो गोबराई म्हणतात, मनसोक्त परमार्थ करत असताना एक सांगू मी तुम्हाला, एक करा संताची पायी
संतांच्या पायावरती विश्वास ठेवा. तुम्ही म्हणाल की या जगताचं हित करणारे संत आहेत, त्यांच्या पायावरती विश्वास ठेवायला पाहिजे. पण अनेकांच्या पायावरती ठेवून चालणार नाही का? काही बाजारांच्या खूप ओळखी असतात, माझी तिथपर्यंत ओळख आहे, इथून पाहिलं तर तिथून ओळख आहे. तिकडं एखाद्याच्या पायावरती विश्वास ठेवला तर चालेल का? नाही नाही, संताविना प्राप्ती नाही ऐसे संतांच्या पायावरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण त्यांचं दास होणं हे भाग्याचं लक्षण आहे महाराज. संतांचं दास होणं, आता संसारामध्ये आपल्याला कुणाकुणाचं दास व्हावं लागतं ज्याचं त्याला माहिती. बिचारी जर चांगली भेटली तर ठीक आहे, उचल की टाक उचल की टाक की लाटणं की टाक. काही काही बाजाराचं लय अवघड आहे महाराज. काही काही वजन टाकून पाहतात पण पडत नाही ती बिचारी आपली वर्षभर. आलं का माझ्यावर आता? ती बिचारी वर्षभर काही बोलत नाही, लग्न झाल्या काहीच बोलत नाही, मान ठेवती. पण दुसऱ्या वर्षी मग अंबिका. एक जणांनी काय केलं, बाजारात गेलं आणि मेथीची भाजीची जुडी घेऊन आलं. बायकोला मोठ्या आवाजात सांगितलं, महाराजांनी देखत सांगितलं, ए सुंदर अशी मेथीची भाजी कर. बिचारीने स्वयंपाक केला ना, वाढला जेवायला. वाढल्याबरोबर पाहत होतं एवढी खारट तोंडात घाला ना ती भाजी, एवढी खारट झाली, भरपूर मीठ. तेवढ्याच वजनात परत सांगायला लागलं, ए कळत नाही का तुला, भाजीत मीठ जास्त झालं. ती म्हटली ग बस, भाजीत मीठ जास्त झालं नाही, भाजीच कमी पडली, आणखी एक जुडी आणायची ना. तुम्हाला समजलं तरी बरं झालं. जे जेवले त्यांनी झोपण्याच्या कार्यक्रमात चला. दास त्या संतांचं व्हावं ज्यांनी या परमार्थामध्ये वैराग्य निर्माण केलं, परमार्थासाठी वैराग्य दिलं, ज्ञान दिलं. माझे तुकोबराय म्हणतात, जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या महाराज, ज्यावेळेस तुम्ही संतांकडे जाता त्यावेळेस ते मायेने हात फिरवत असतात. ज्यावेळेस तुम्ही संकट येतं आणि मायबापाकडे जाता ते तोंडावून हात फिरवत असतात. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. हे संत मला अहितापासून काढतात, हितापर्यंत नेतात. म्हणून त्या संतांचे काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अनंत असे उपकार आहेत संतांचे. माऊली ज्ञानोबराय तुकोबराय परमार्थ करत असताना त्या ठिकाणी दोन व्यक्तींना प्राधान्य देतात. परमार्थाची जाण ठेवणारा एक कृतज्ञ, ज्ञ जानाती, उपकार ठेवून उपकारावर अपकार न करणारा. लक्ष द्या, ज्ञ जानाती, उपकाराची जाण ठेवणारा. दुसरं कृतघ्न, कृतघ्न, घ्न हंती, नाश करणे, एखाद्याच्या उपकारावर अपकार करून मोकळा होणे. संतांच्या पायावरती जाण्याचा संबंधच येत नाही. काही काही माणसं फार कृतज्ञ असतात, ज्या माणसाने आपल्यावर उपकार केला त्याचाच नाश करायचा. एक राजहंस, बसू दे काही नाही, माझ्या कीर्तनात आहे, चालतं आडनावाचं आंधळ आहे ना माझं, रोजचाच अनुभव आहे महाराज. कधी लाईट तरी जाईल, कधी इकडं तरी घोटाळं, कधी इकडं तरी घोटाळं, नाही तर तिकडंच. घ्नहंती, उपकाराची जाण न ठेवणं. एक राजहंस मोठा ब्रह्मज्ञानी होता, रोज ब्रह्मदेवाला भेटायला जायचा. तिकून आल्याच्या नंतर राजाच्या भेटीला यायचा राजहंस. पण एक दिवस काय झालं, राजहंस एका झाडावरती बसला होता. त्याने पाहिलं एक वाटसरू त्या ठिकाणी आलेला आहे, मोठा थकलेला आहे. राजहंसाला वाटलं माझ्याकडे पाहुणा आलाय. जे ज्ञानी माणसं असतात ते पाहुण्याचा सत्कार करतात, आदर करतात. आता मूर्ख गात्राने वर्धनती तो विषय वेगळा आहे. चहा घ्यायचा का, पाणी देऊ का, ज्ञानती. मूर्ख गात्राने वर्धनती, काही ज्ञानच नाही महाराज. पण ज्ञानी माणसं मान ठेवत असतात, मान देत असतात, आदर देत असतात, आदर करत असतात. राजहंसाने पाहिलं की आपल्याकडे कोणीतरी पाहुणा आलेला आहे, पाहुण्याचा सत्कार केला पाहिजे. पराखाली झाडाखाली बसला आणि तिथंच झोपी गेला. दुपारची वेळ आहे, त्या पाहुण्याला झोप लागली.
आणि झोप लागल्याच्या नंतर त्याच्या तोंडावर ऊन आलं. राजहंसाने काय केलं, आपले दोन्ही पक्ष असे पंख फुलवले आणि तो सावली धरू लागला. सावली धरली त्या माणसाच्या तोंडावरती. तो माणूस नंतर उठून बसला. संध्याकाळ झाली होती. राजहंस हा ब्रह्मज्ञानी होता. तो बोलू लागला, तुम्ही माझ्याकडे आलेले पाहुणे आहात, तुम्हाला तहान लागली का, भूक लागली का, काही चिंता करू नका, मी व्यवस्था करतो. फळं आणून दिले. तहान लागली म्हणून एका विहिरीजवळ घेऊन गेला, पाणी पाजलं. त्या ठिकाणी सांगितलं, इथं पाणी आहे, तुम्ही प्या. पाणी पिल्याच्या नंतर सांगितलं, एक छोटंसं दुरण तयार करा आणि संध्याकाळ करता तुम्ही घ्या. तो माणूस म्हटला, नाही नाही, मला पुढच्या प्रवासाकरता जायचंय. राजहंसाने सांगितलं, नाही नाही, पुढं जंगल आहे आणि जंगलामध्ये फार भीती आहे. हिंस्र पशु त्या ठिकाणी असतात, वाघ आहेत, सिंह आहेत, तुम्ही जाऊ नका. तो माणूस म्हटला, ठीक आहे, काही हरकत नाही. तिथं मुक्कामाला थांबला आणि थांबल्याच्या नंतर ती रात्र गेली. तो सकाळी उठून बसला. विचार केला, आता आपल्याला पायी प्रवासे लांब जायचंय, खाण्यापिण्याची काय व्यवस्था करावी. म्हणून त्या माणसाने काय केलं, लक्ष द्या, त्या कृतज्ञ माणसाने काय केलं, जो राजहंस होता त्याला ठार मारलं, त्याचं मांस त्या ठिकाणी भाजून घेतलं, रस्त्याची व्यवस्था आणि निघाला. पण इकडं राजा विचार करू लागला की अरे 2 दिवस झाले राजहंस माझ्याकडे आलाच नाही, काय झालं, आजारी पडला असेल, नेमकं झालं काय. म्हणून राजाने 2 दूत त्या ठिकाणी पाठवले. दूत त्या ठिकाणी झाडाजवळ आले, जे राजहंसाचं घर होतं. पाहिलं तर एका बाजूला पंख पडलेले आहेत, एका बाजूला त्या राजहंसाची चोच पडलेली आहे, पाय तुटून पडलेले आहेत. पटकन येऊन सांगितलं राजाला. आम्ही गेल्याच्या नंतर हा प्रकार त्या ठिकाणी पाहिला. राजाला राग आला, कोणी केलं असं, कुणाकडून हे वाईट पाप घडलं, शोधून काढा त्या माणसाला. म्हणून दूत पाठवले. कोण गेलं होतं जंगलाकडे, तर त्या माणसाला त्या दूतांनी धरून आणलं आणि विचारलं, काय वाईट केलं होतं राजहंसाने तुझं. म्हटले, काही नाही, मी मुक्काम केला, माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, मी आराम केला. पण दुसऱ्या दिवशी निघायचं होतं तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला, आता जंगलामध्ये जायचंय, खाण्यापिण्याची व्यवस्था काय करावी. म्हणून मी त्याला मारलं, त्याचा मांस शिजवून घेऊन चाललो होतो. राजा म्हटला, ज्या पद्धतीने याने राजहंसाला मारलं त्याच पद्धतीने याला सुद्धा मार. त्या माणसाला सुद्धा त्याच पद्धतीने मारलं गेलं. त्याचे हातपाय तोडले आणि म्हटले, गावाच्या बाहेर फेकून द्या म्हटले त्याला. कुत्रे खातील, कावळे खातील, गिधाड खातील. त्या माणसाला गावाच्या बाहेर फेकलं. पण काही दिवसानंतर गावामध्ये उग्र वास सुटला, घाण वास सुटला. लोकांनी परत येऊन सांगितलं राजाला की ओ राजे, तुम्ही जे मांस गावाच्या बाहेर फेकलं होतं त्या माणसाचं, तर ते मांस त्या ठिकाणी तसं पडू नये, सडलेलं आहे, सडलेला वास गावामध्ये येतोय. राजा म्हटला, का बरं, तिथं कावळे आले नाहीत का. म्हणे, कावळे तिथं बसून आहेत, कावळे तिथं बसून आहेत. मग कावळे खात नाही, खात नाही. गिधाड, म्हणे गिधाडही बसून आहेत पण खात नाही. म्हणे कुत्रेही बसून आहेत पण खात नाही, कारण कृतज्ञ माणसाचं मांस आहे. लक्ष द्या. म्हणे ते मांस एक काम करा, जंगलामध्ये फेका, तिकडं राक्षस खातील. जंगलामध्ये फेकण्याकरता गेले महाराज दूत. त्यावेळेस त्या राक्षसाने सांगितलं, हे कृतज्ञ माणसाचं मांस आहे, जे उपकारावर अपकार करतात त्याचं मांस कुत्रेच काय पण कुणीच खात नाही. महापापी तो ठरला जातो. म्हणून जीवन जगत असताना माणसाचा विश्वास संतांच्या पायावरती हवा आहे. अभंगाचं प्रसंग. संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास. क्या बात है. संताचा ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व
भावेदास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सके त्याची माझे हित करीती सकळ सर्व भावेदास सर्व भावेदास सर्व भावेदास झालो प्रिय बाई हा माझा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा